जळगावचे जिल्हा संघ हा सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असतानाही या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींचा शेतकऱ्यांना वेगवेगळी सामना करावा लागतो आहे आणि या सर्व मागण्यांसाठी आता शिवसेना ठाकरे गट वारंवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। गेल्या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं, मात्र त्यानंतरही या समस्या सुटलेल्या नाही आणि आज याच विषयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। काय सांगाल दादा, नेमकी आज काय पत्रकार परिषद होती, नेमक्या काय तुमच्या शेतकऱ्यांच्या काय मागण्यांकडे जिल्हा दूध संघाच्या सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते? जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीनं राज्याच्या समितीमध्ये ज्यावेळी जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन आमदार महोदय 3 समितीचे सदस्य होते, त्या समितीने 5 रुपयाचा फरक देण्याचा निर्णय घेतला की त्या ठिकाणी दिला पाहिजे जे तोट्यातले दूध उत्पादक आहेत त्यांना। पण दुर्दैवाने हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये त्यांना अनुदान त्या ठिकाणी मिळालं नाही आणि म्हणून आम्ही विनंती केली की थोडा तमाशे कमी करा, सार्वजनिक कार्यक्रम एक कमी केला चालेल, पण तुम्ही जी जबाबदारी आधी घेतली तिला न्याय द्या। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359 आणि म्हणून तो फरक देता येईल का? दुसऱ्या टप्प्यातली योजनेला आज 63वा दिवस आला, मागचेच पैसे आम्हाला अजून मिळत नाही, तर दुसऱ्या टप्प्यातले 5 रुपयाचा फरक कधी मिळेल हा प्रश्न त्या ठिकाणी दूध उत्पादकांचा आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत गंभीरतेने घेतलं पाहिजे, नंबर 1। नंबर 2 की मागच्या कालावधीमध्ये 2 रुपये 10 पैशापासून तर 80 पैशापर्यंत बोनस दिला, मात्र यांनी मागच्या वर्षी पण बोनस दिला नाही आणि आता निवडणूक आली म्हणून जाण्याची नाही तर मनाची बाळगून तुम्ही जो काही बोनस द्यायचा प्रयत्न कराल तो काही 50, 60, 70 पैशावर थांबू नका, कारण की 27 रुपयाने जे लिटरने दूध तुम्ही घेतलं त्याची बटर आणि पावडर ज्या भावाने विकली आहे, समृद्धी कोऑपरेटिव्ह म्हणजे प्रॉस्पेरिटी, इक्वल प्रॉस्पेरिटी, तर तुम्ही त्या पद्धतीने त्या दूध उत्पादकांना द्या। किमान 2 रुपये फरक जर दिला तर दूध उत्पादकांना न्याय त्या ठिकाणी मिळेल। तिसरा मुद्दा आम्ही घेतला की 3 कॅबिनेट मंत्री स्वतः गुलाबराव पाटील म्हटले होते की जर दूध संघात बदल झाला नाही तर 1 वर्षात राजीनामा देणारा मी पहिला असेल, पण दुर्दैवाने गुलाबराव पाटील साहेब ते विसरले। मात्र 1.5 महिन्यापूर्वी कुठेतरी त्यांच्यातला शेतकरी जागा झालेला आम्हाला दिसला आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की तुम्ही जर शिंगाडे हातात घेत असाल तर राजीनामा द्या, नाहीतर तुम्ही सोंगाडे हाती मान्य करा। 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे, आता ते 2 दिवसापूर्वी बोलले मी शिक्षक झाला असतो, शिक्षकांशी त्यांनी प्रेम व्यक्त केलं जिल्हा परिषदच्या। त्यामुळे 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी गुलाबराव पाटलांना सद्बुद्धी मिळो आणि म्हणून पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या सणाच्या दिवशी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही राजीनामा जर दिला तर खऱ्या अर्थाने दूध उत्पादकांच्या बाजूने तुम्ही आहात, अन्यथा भ्रष्टाचाराची विष्ठा खाण्याच्या बाजूने तुम्ही आहात, हे जिल्हा त्या ठिकाणी ओळखेल। दादा, या ठिकाणी जे आहेत सत्ताधारी पक्षाकडे हा जिल्हा दूध संघ आहे, या ठिकाणी 3 मंत्री संचालक आहे। गेल्या वेळी गुलाबराव पाटलांनी स्वतः सांगितलं होतं की या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं, तर शेतकऱ्यांसाठी जिल्हा दूध संघ काम करत नसेल तर मी राजीनामा देईल, मला राजीनामा देण्याची वेळ आणू नका असं ते बोलले होते। मग आता गुलाबराव पाटील राजीनामा देतील का? काय झालंय, वासरात लंगडी गाय शानी। गुलाबराव पाटील म्हणे तज्ञ म्हणून आम्ही यांना बसवलं चेअरमन। ज्यांच्याकडे गाय नाही, ज्यांच्याकडे म्हैस नाही, ज्यांच्याकडे डेअरी नाही, ज्यांच्या काळामध्ये पशुखाद्य शेतकऱ्यांकडनं क्वांटिटी 13-14 पासून तर आज सगळ्यात बोलले तर सगळ्यात कमी खरेदी झाली, त्यांच्या काळात दूध विक्री सगळ्यात कमी झाली, सहकारी संस्थांच्या ऐवजी खाजगी दूध घेतलं जातं का? म्हणून यवतमाळ पुसदून दूध घेतलं जातं, विकलं जातं का? म्हणून कॉपरेटिव्ह सभासद वाढवत नाही तुम्ही? कोण दबंगगिरी करतंय, कोणता साडू तिथे त्या ठिकाणी लक्ष आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचाराची आणि त्या ठिकाणी विष्ठा खातोय? मला असं वाटतं, मला वैयक्तिक जायचं नाहीये, राजकारणात काही संस्कार आम्ही ठेवतो, परंतु दूध उत्पादकांसाठी काही गोष्टी समोर आणल्या पाहिजे, अन्यथा त्या ठिकाणी दूध उत्पादक यांना माफ करणार आहे। म्हणून मला असं वाटतं की 5 सप्टेंबर नंतर कुठेतरी या भ्रष्टाचाराला आवर घालतील, कुठेतरी प्रशासनामधला हस्तक्षेप दूर करतील आणि भयमुक्त दूध संघ यांनी त्या ठिकाणी निर्माण करतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे। आता तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये एक उल्लेख केला की जसं लाडका बहीण योजना आहे तशी लाडका साडू ही योजना नेमकी राबवली जाते जिल्हा दूध संघामध्ये, तर नेमकं हा लाडका साडू कोण आहे आणि कशा पद्धतीने लाडका साडूकडे चेअरमनांचं असेल किंवा कोणाचं प्रेम वाढलेलं आहे? कुणाही बाबतीत वैयक्तिक जाता कामा नये, परंतु जर अतिरेक होत असेल, आज तुम्ही खात्री करा, माल सेल परचेस करणाऱ्या एजन्सीजला, कंपनीजला, स्टाफला विचारा, मग तुमच्या लक्षामध्ये येईल। जर मी चुकीचं बोलत आलं तर माझ्या लक्षात आणून द्या की चुकीची बाब आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी राजकारणामध्ये आपण मोह मायापासून कुठेतरी नियंत्रण ठेवलं तर मला वाटतं त्या गोष्टी घडतील आणि 3 मंत्री तर लक्ष देत नाही, किमान चेअरमन यांना सुबुद्धी त्या ठिकाणी परमेश्वर देव हीच अपेक्षा करतो।
आता या ठिकाणी आजचा जर विषय बघितला तर राजकारणामध्ये जळगाव जिल्ह्यातली एक मोठी बातमी आज अशी आहे की जे खडसे भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते त्या खडसेंना भाजप घेत नसल्यामुळे खडसेंनी आज सांगितलं आहे की मला जर भाजपने घेतलं नाही तर मी राष्ट्रवादीचंच काम पुन्हा जोमाने करणार आहे. खडसे साहेबांच्या प्रवेशाबाबतीत तो भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. आम्ही शिवसेने त्यामध्ये बोलणं उचित नाही. परंतु मी पण 12 वर्ष तब्बल एक तर भाजपात काम केलंय. मुंडे महाजनांची भाजपा, अटलजी आडवाजींची भाजपा आणि आताची भाजपा, नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड अँड लास्ट मी, ही प्रिन्सिपल असणारी भाजपा. नेशन तर दूर गेला, पार्टी पण गेली, मी फर्स्ट, मी सांगेल तेच होईल, अशा पद्धतीने जर खानदेशात आणि जिल्ह्यात जर काम होत असेल तर नाथाभाऊ सारखा कार्यकर्ता, पक्ष कुठलाही असो, एक नेता ज्यांनी खानदेशाच्या ह्याच्यात जे काही योगदान दिलं आहे, अशांच्या बाबतीत अशी अवहेलना करत असतील तर यांच्यावर कोणते संस्कार, कोणते संघटन, कोणतं राजकारण काम करतंय. आणि म्हणून उन्मत्त झालेली भाजपा, मग्रूर झालेली भाजपा, पूर्णपणे जनसंपर्क जमिनीशी नाळ तुटलेली भाजपा अशा पद्धतीने बिहेव करते. आणि म्हणून लोकसुद्धा त्यांना आता त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीने त्यांची जागा दाखवतील. तर आगामी विधानसभामध्ये जे भाजप आहे, ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे किंवा ज्या पद्धतीने सर्वसामान्य असतील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, या सत्ताधारी भाजपला असेल, सरकारला असेल, विधानसभेमध्ये लोक त्यांची जागा दाखवतील असं मत या ठिकाणी उन्मेष पाटील यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.